वेलकम. स्वाद घरचा रेसिपी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी शिमला मिरचीची भाजी. चला तर मग आपण सुरुवात करूया. 5 ते 6 शिमला मिरची घेतलेल्या आहेत आपण इकडे. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, थोडीशी कोथिंबीर, टॅमॅटो 1, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, थोडंसं खोबरं घेतले, कढीपत्ता आणि एक मोठा कांदा. खोबरं घेतलेले मिक्सरच्या भांड्यात. हे आपण पहिले बारीक करून घेऊ. या प्रकारे बारीक केलेलं आहे. याच्यामध्ये आपण लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमचा धने पावडर टाकायची. हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता या प्रकारे बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला. थोडंसं पाणी टाकून मी हा मसाला वाटून घेतलेला आहे. कढई गरम व्हायला ठेवलेली आहे मी. आता आपण यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊ. अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आहे मी. पाव चमचे जिरे, कढीपत्ता टाकून घेतला मी. एक कांदा कापलेला आपण टाकून घेऊ. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाला आहे. आपण टॅमॅटो टाकून घेऊ. टॅमॅटो पण फ्राय झाला आपला. आता आपण यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊ. मसाला चांगला फ्राय झाला आपला. आता यामध्ये अशा प्रकारे बारीक केलेली शिमला मिरची आपण कट करून घेतलेली गोल गोल ती टाकून घेऊ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता थोडं पाणी टाकून घ्यायचं. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवू. एक 6 ते 7 मिनटं शिजू देऊ भाजी. एक 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. आपली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून देऊ थोडी आणि याला सर्व करू. आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.